नमस्कार प्रेक्षक मंडळीओ, मी विजय भंगाळ. विठू माऊली फिल्म क्रिएशनच्या वतीनं पुनश्च एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण स्टुडिओच्या बाहेर येऊन थोडंसं या निसर्गरम्य परिसरामध्ये एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाची आपल्याला भेट घडवून आणण्यासाठी मी इथे आज आहे. व्यक्तिमत्व असं आहे की आपलं दैनंदिन जीवन जगताना किंवा आपण आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करताना कुठेतरी आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःला विरंगुळा मिळावा, मानसिक जो ताणतणाव प्रत्येकाला असतो त्या ताणतणावातून कुठेतरी आयुष्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगता यावं असं कलाक्षेत्राशी नाळ जुळलेले अंतरी खेडेकर येथे नेहरू विद्यालयावर कार्यरत असलेले सन्माननीय दीपकजी राऊत आपल्यासोबत आज आहेत. हे व्यवसायाने शिक्षक आहेत आणि कलाक्षेत्रासोबत आता एक 5-7 महिन्यापूर्वी यांनी एक लघुपट शूट केला आहे. त्याचं नाव आहे डाल्या आणि डाल्यामध्ये मुख्य भूमिका सरांची आहे. तर आज आपण सरांसोबत एक विरंगुळा म्हणून छानपैकी चर्चा करू आणि त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार सर, प्रेक्षकांना आधी हे सांगा की बुवा नेमकं तुमचं बालपण कुठे गेलं आणि कशा पद्धतीचं होतं? माझं बालपण हे साखर खेरड्याला गेलं. बरं. माझे वडील शिक्षक असल्यामुळे थोडंसं माझं बालपण छानच गेलं. अच्छा. सुरुवातीपासून मला कलाक्षेत्राची खूप आवड. पण तेव्हा जेव्हा आपल्याला कलाक्षेत्रामध्ये आवड होती तेव्हा आपल्याला की करता नाही आलं. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला काहीतरी करायची वेळ आली त्यावेळी काहीतरी मार्गदर्शक त्याला एक हवा असतो. तो मार्गदर्शक वेळेवर नाही मिळाल्यामुळं थोडा उशीर झाला. बरं. आपल्याला सांगू इच्छितो की या आता येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये सरांचा एक लघुपट जो आत्ता उल्लेख केला आहे डाल्या नावाचा, एक सामाजिक विषयावरती आधारित लघुपट आहे ज्याचं शूटिंग मला वाटतं की हिवरा आश्रम आणखी कुठे झालंय? हिवरा आश्रम पूर्ण गावामध्ये. बरं. पूर्ण शूटिंग हे हिवरा आश्रमला झालेलं आहे. त्याचे दिग्दर्शक माझे मित्र आदरणीय श्री सुनील गायकवाड सर आहेत, ज्यांचे आतापर्यंत भरपूर लघुपट आणि प्रोजेक्ट आपण पाहिले असाल. तर राऊत सरांना आपण असं विचारू की तुम्ही या कलाक्षेत्राकडे कसे वळाले? हे आता तर तुम्हाला असं वाटलं की बाबा आता अचानकच डाल्या तुम्हाला कसा मिळाला किंवा अचानकच तुम्हाला डाल्या करावासा कसा वाटला किंवा मग तोच रोल कसा करावा वाटला त्याच्याबद्दल सांगा. त्याबद्दल सांगायचं झालं तर सर काहीतरी एक ट्रॅक लागतो त्याला, आपल्याला काहीतरी करायचं म्हटलं. बरोबर. त्यावेळेस माझी आणि गायकवाड सरांची 1-2 मिनिटाची भेट होती फक्त. कुठे झाली भेट? शाळेमध्ये सहकार विद्या मंदिर साखर खेरड्या. बरोबर. तेव्हा त्यांना म्हटलं ती सिरियल मध्ये काम करायची. त्यांना म्हटलं उन्हाळ्यामध्ये मलाही सुट्टी असते, मला 1-2 मिनिटाचा रोल कुठेतरी मुंबईला वगैरे मला द्या म्हटलं. एक सहज इंटरेस्टेड म्हणून मी एक सहज बोलून गेलो त्यांना. अच्छा. आणि त्यानंतर एका महिन्याने त्यांचा फोन आला मला की बा असं एक डाल्या नावाचा लघुपट काढत आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? मग त्यांना मी लगेच विचार न करता हो. मग हे झाल्यानंतर सरांनी सर्व सांगितलं माहिती डाल्याची. अच्छा. हा, म्हणजे त्याचं तुम्हाला ते एक सार आहे किंवा जी स्टोरी आहे तुम्हाला आवडली आवडली तुम्ही आणि लगेच हो म्हणून शूटिंगही झाली. काही कारणास्तव त्याला उशीर झाला, नाही येईलच समजा. ते एखादा लघुपट चांगल्या दर्जाचा असेल आणि त्याला 2 दिवस उशीर जरी झाला असेल पण त्याचा हेतू जर चांगला असेल तर त्या गोष्टीला काही एवढा काही म्हणजे तो किरकोळ विषय आहे. सर, डाल्यामध्ये शूटिंग करतानाचा अनुभव तुमचा कसा होता? म्हणजे शूटिंगचा अनुभव, आता शूटिंगचा अनुभव सांगा, डाल्याचाच नाही, भविष्यात तुम्हाला आणखी काही प्रोजेक्ट येतील, तुम्ही ते कराल, पण मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ काढणं आणि जो प्रोफेशनल कॅमेरा आहे त्याच्या समोर अभिनय करणं यामध्ये आपण म्हणतो आपल्या भाषेत जमीन आसमानचा फरक आहे. हा, म्हणजे अनेक तुम्हाला रिटेक करावं लागतात. सुद्धा त्या क्षेत्रामध्ये आहे 12-13 वर्षापासून 15 वर्षापासून. आणि तो तुमचा अनुभव कसा होता? सुरुवातीला तर त्या कॅमेरा समोर उभं राहायचं म्हणजे इथून सुरुवात झाली की उभं कसं राहायचं, अँगल कसं पकडायचं, बोलायचं कसं. बरोबर. हा, एक दिवस पहिल्या दिवशी इतरांचं शूटिंग होतं, माझं काही नव्हतं. बाकीच्यांचं बघून आपण काही गोष्टी लगेच कॅप्चर करतो. बरोबर आहे. त्यांच्याकडून काही बरंचसं शिकण्यासारखं होतं, ते शिकलं. आणि जेव्हा माझी वेळ आली त्यावेळेस त्या गोष्टी मला तिथे उपयोगी पडल्या.
डाल्यामध्ये तुमच्यासोबत को आर्टिस्ट म्हणजे एक लेडीज कलाकार सुद्धा हो, आहे. ladies कलाकार त्यांच्याबद्दल आहे. काही परिचय द्या ना. त्या नेहा मॅडम आहेत, नेहा जमदाडे, बर. मुंबईला असतात. बर. हा. आणि मला असं वाटतं की डाल्यामध्ये म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री बळीसाहेब सुद्धा आहेत. बळीसाहेब सुद्धा किसन बळीसाहेब हो. देऊळगामाळीचे आहेत. देवगावळीचे. आत्ताच आपण त्यांना म्हणजे जय जय शिवरायात पण आपले ते स्टार्टिंगच्या सीन मध्ये होते. आणि आता जो लग्नपत्रिका आला तो शॉर्ट फिल्म आपली मार्च महिन्यात जी खूप लोकांना आवडली होती, त्याच्यात सुद्धा ते चांगल्या रोलमध्ये आहेत, चांगल्या सीनमध्ये आहेत. तर ते सुद्धा डाल्यामध्ये आहेत सरांसोबत. म्हणजे या येणाऱ्या महिन्या 2 महिन्यामध्ये डाल्या आपल्यापर्यंत आला की आपण तो सरांनी नक्की बघायचा. आता आपण सरांना हे विचारू की एकंदरच डाल्याचं शूट जे पूर्ण झालं किंवा तुम्ही आता डबिंगला गेले असाल हो किंवा स्टुडिओ तुम्ही कदाचित पहिल्यांदा बघितला असेल तसा, हो पहिल्यांदा. हा, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं काय सांगा वाटतं प्रेक्षकांना? स्टुडिओ छान होता, पण तिथे गेल्यानंतर ऐकायचं काय आणि बोलायचं काय इथून सुरू होत होती. कारण आपला पहिला वेळ होती, बरोबर आहे. पहिली वेळ असल्यामुळे सगळं नवीन. मग एकदा 2दा डायलॉग बोलले गेले डबिंग मध्ये, ते काही क्लिअर आले नाही. मग तिसऱ्यांदा सरांनी सांगितलं, साठी सर होते आपले, हे असं करा, ते तसं करा, ऐका, थोड्या वेळ थांबा, रिलॅक्स व्हा, नंतर डायलॉग बोला. मग असं करत करत डबिंग झालं. बरोबर. नाही, डबिंगचा मूळ अर्थ आहे की तुम्ही जे सेटवर शूट करता हो. त्याचा मूळ आवाज गायब करून स्टुडिओतला आवाज स्टुडिओतला त्या आवाज. सीनला द्यायचा, हो. जेणेकरून तो प्रेक्षकांना क्लिअर ऐकू येईल. आणि आजकाल जे डबिंग जर तुम्ही केलं एखाद्या प्रोजेक्टचं, तर तो एक प्रोफेशनल प्रोजेक्ट म्हणून त्याला गणलं जाते. बरोबर आहे. किंवा जिथे हवेचा आवाज नाही, जिथे पूर्ण बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला क्लिअर कट ऐकू येईल. आणि एकंदरच म्हणजे तुमचा डाल्याचा अनुभव पर किमान प्रेक्षकांना एवढं सांगा, म्हणजे पूर्ण स्टोरी आम्हाला तुम्ही सांगू नका, किमान डाल्यामध्ये काय सामाजिक विषय देण्यात आलाय किंवा काय एक लोकांनी बोध त्यातून घ्यावा. गायकवाड सरांनी स्वतःच लिखाण केलंय का? स्वतः लिखाण केलं. अच्छा, म्हणजे त्यांनी लिखाण स्वतः केलं आणि दिग्दर्शनही स्वतः केलं. आणि डाल्यामध्ये आणखी कुठले कुठले कलाकार होते, समजा गावाचे नाव सांगा मला. साखर खर्ड्याचे होते, मेकरचे होते, हिवराश्रमचे प्रॉपरचे जास्त कलाकार घेतले होते, कारण शूट तिथे सुरू होतं. आणि प्रत्येक घराघरात जाऊन जे शूट होतं, तर घरातलं एक तरी जण इंटरेस्टेड होताच. त्यामुळे एक एक करून ज्या एरियामध्ये शूटिंग राहायचं, तिथले जेवढे लोक इंटरेस्टेड आहे ते पूर्णच मग त्या शूटिंग मध्ये येऊन जायचे. आणि मला असं वाटतं की आता डाल्या ज्यावेळेस येईल तर त्याच्यासोबत एकदा सरांची गाडी सुरू झाली की ती अगदी रुरावर धावेलच, समजा त्याबद्दल काही दुमतच नाही. आणि सरांचे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या दर्जाचे प्रोजेक्ट पाहायला मिळतील. तुम्हाला एक सांगू इच्छितो, विजय फंगाळ सरांना भेटण्यासाठी मला 6 महिने लागले. अरे बापरे. खूप सरांशी कॉन्टॅक्ट केला, पण असे काही योगायोग आला नाही, समजा असं समजा नाही. 6 महिन्यानंतर आज पहिल्यांदा सरांची भेट झाली. मूळ सांगायचं झालं तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपलं शेगावीचं राणा हे गाणं, भव्य दिव्य गाणं, आता बुलढाणा जिल्ह्यातल्या स्थानिक कलाकारांनी केलेलं पहिलं गाणं येईल आपलं. म्हणजे मला वाटतं बुलढाणाच नाही, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, मी 5ही जिल्ह्याचा आढावा घेतला. कुठल्या स्थानिक लोकांनी संत गजानन महाराजांवरती गाणं बसवलेलं नाही. बरोबर आहे. ते आपण करतोय. आणि 2 एप्रिलला मी इंस्टाग्रामला पोस्ट टाकली. मला असं वाटतं 5-7 एप्रिलला सरांचा मला फोन आला. हा 5-7 एप्रिललाच आला. मग दोघांचं बोलणं झालं. मग डाल्याविषयी सरांनी मला सांगितलं, तर मग काही दिवसापूर्वी मलाही सरांना भेटायची इच्छा होती. पण ज्या गोष्टी जोपर्यंत योग जुळून येत नाही तोपर्यंत ते होत नाहीत. आणि संत गजानन महाराजामुळेच आम्ही दोघं भेटलो असं हरकत नाही. महाराजांनीच आमची बरोबर भेट घडवून आणली. आणि सरांनाही सुद्धा आपण आता संत गजानन महाराजांच्या गाण्यामध्ये छोट्याशा रोलमध्ये, जसं मी आहे, सर आहेत, आम्ही सगळेच आता एक, तुम्हाला सध्या त्याबद्दल काही सांगत नाही, परंतु गाणं येईल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच सरांना एका चांगल्या भूमिकेमध्ये पाहाल. आणि अपेक्षा करतो की सरांचे प्रोजेक्ट, डाल्या असो, शेगावीचा राणा असो, आणखीन येणारे आहेत सरांची भरपूर प्रोजेक्ट, त्याबद्दल आम्ही सध्या काय तुम्हाला सांगणार नाही. पण सद्यस्थितीला यांची एक व्यक्तिमत्व म्हणून ओळख आणि एक मुलाखत आज आपण इथे घेतली. येणाऱ्या काळामध्ये त्यांचे नवीन प्रोजेक्ट आणखी भेटीस येतील. तोपर्यंत आपण त्यांचे प्रोजेक्ट किंवा त्यांच्याबद्दल माहिती असलेली पाहत राहा. धन्यवाद सर.